श्रावण महिना सुरू आहे आणि महादेवांची कृपा मिळावी किंवा मनातील इच्छा पूर्ण व्हावी अशी तुमची इच्छा आहे का? मग आजची ही 7 दिवसांची सेवा नक्की करून पहा. कारण या सेवेमध्ये 7ही दिवशी शिवपिंडीवर एकच वस्तू अर्पण करायची नाही, तर प्रत्येक दिवशी वेगवेगळी आणि अगदी सोपी सेवा करायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा करण्यासाठी तुम्हाला कोणतीही मोठी तयारी किंवा भरपूर साहित्याची अजिबात गरज नाही. घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने ही सेवा कशी करायची, कोणत्या दिवशी शिवपिंडीवर काय अर्पण करायचं, किती वेळ जप करायचा आणि 7व्या दिवशी कोणती विशेष प्रार्थना करायची, हे सर्व आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम रोजची साधी सुरुवात कशी करायची, तर 7 दिवसांची सेवा सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. सकाळी देवघर स्वच्छ करा, शिवपिंडीसमोर दिवा लावा, हात जोडून नमस्कार करा आणि त्यानंतर स्वच्छ भांड्यात पाणी घ्या. शिवपिंडीवर पाणी अर्पण करा आणि मनात हळू आवाजात म्हणा, ओम नमः शिवाय. तुम्हाला वेळ असेल तर हा मंत्र 11 वेळा म्हणू शकता. तुम्हाला जास्त वेळ नसेल तरी कमीत कमी काही वेळ शांत बसून महादेवांचे स्मरण करा. कारण पूजा करताना केवळ वस्तू अर्पण करण्यापेक्षा श्रद्धा, स्वच्छता आणि मनापासून केलेली प्रार्थना खूप महत्वाची आहे. आता पाहूया ही 7 दिवसांची सेवा. पहिल्या दिवशी शिवपिंडीवर स्वच्छ पाणी आणि बेलपत्र अर्पण करा. सर्वप्रथम शिवपिंडीवर थोडं स्वच्छ पाणी अर्पण करा आणि त्यानंतर बेलपत्र घ्या. बेलपत्र देखील स्वच्छ धुवून अर्पण करा आणि बेलपत्र उपलब्ध नसेल तर त्यासाठी मनात अपराधी वाटून घेण्याची काही गरज नाही. जे पूजेचे साहित्य आहे त्यामध्ये श्रद्धेने अर्पण करू शकता. आणि बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. 11 वेळा जप करता आला तर उत्तमच. त्यानंतर महादेवांना हात जोडून आपली इच्छा सांगा. प्रार्थना अशी करा की, हे महादेवा, माझ्या मनातील इच्छा तुम्हाला माहिती आहे. माझ्यासाठी जे योग्य आहे ते पूर्ण होऊ दे आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा ही सदैव राहू द्या. अशी प्रार्थना करून पहिल्या दिवसाची सेवा पूर्ण करायची आहे. दुसऱ्या दिवशी सेवा आणखी सोपी आहे. एका छोट्या वाटीत स्वच्छ तांदूळ घ्या. हे तांदूळ अक्षता म्हणून वापरायचे आहेत. सर्वप्रथम शिवपिंडीवर पाणी अर्पण करा आणि त्यानंतर अगदी थोड्या अक्षता अर्पण करा. आणि अक्षता अर्पण करताना मनात महादेवांचे स्मरण करा आणि ओम नमः शिवाय नक्की म्हणा. त्यानंतर काही क्षण डोळे बंद करून शांतपणे प्रार्थना करा. या दिवशी विशेष काही मोठा विधी करण्याची गरज नाही. पाणी, अक्षता आणि मनापासून केलेली प्रार्थना इतकीच ही सेवा पुरेशी आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी शक्य असल्यास थोड्या दुधाने अभिषेक करू शकता. पण एक महत्वाची गोष्ट, मोठ्या प्रमाणात दूध वापरण्याची काही गरज नाही. थोडंसं दूध घ्या आणि ते श्रद्धेने अर्पण करा. दूध अर्पण केल्यानंतर पुन्हा स्वच्छ पाणी अर्पण करा आणि त्यानंतर शिवपिंडीवर स्वच्छ राहील याची देखील काळजी घ्या. आणि अभिषेक करताना हळू आवाजात म्हणा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ज्यांना दूध अर्पण करायचे नसेल किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी फक्त पाण्याने अभिषेक केला तरी देखील भक्ती होते. कारण महादेवांच्या पूजेसाठी महागड्या वस्तूच असणे असे काही आवश्यक नाही. छोटी सेवा देखील मनापासून केली तरी चालेल. चौथ्या दिवशी पुन्हा बेलपत्र अर्पण करूया. या दिवशी शक्य असल्यास 3 बेलपत्र घ्या आणि 3ही बेलपत्र स्वच्छ धुवून शिवपिंडीवर अर्पण करा. आणि बेलपत्र अर्पण करताना घाई अजिबात करू नका. एक बेलपत्र अर्पण करा आणि ओम नमः शिवाय म्हणा. दुसरे बेलपत्र अर्पण करा आणि पुन्हा मंत्र म्हणा. आणि तिसरे बेलपत्र अर्पण करून महादेवांसमोर हात जोडा. त्यानंतर आपल्या मनातील इच्छा सांगा. पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचे आरोग्य, सुखशांती आणि चांगले भविष्य यासाठी देखील नक्की प्रार्थना करा. 5व्या दिवशी शिवपिंडीवर पाणी आणि स्वच्छ फुले अर्पण करा. तुमच्या घरात उपलब्ध असलेली स्वच्छ फुले घ्या. सर्वप्रथम पाणी अर्पण करा, त्यानंतर फुले वाहा आणि फुले अर्पण करताना मनात म्हणा, हे महादेवा, माझ्या घरात सुखशांती आणि समाधान राहू दे. आणि त्यानंतर 11 वेळा ओम नमः शिवाय म्हणा. पूजा करताना
काही मिनिटांसाठी मोबाईल बाजूला ठेवा. मन दुसरीकडे न नेता महादेवांच्या चरणी एकाग्र करा. कधी कधी आपली पूजा मोठी नसते, पण त्या काही मिनिटापासून प्रार्थना आपल्याला आतून शांतता देते. मनापासून केलेली प्रार्थना ही नक्कीच महादेवांपर्यंत पोहोचते. 6व्या दिवशी काही परंपरांमध्ये शिवपूजेत काळे तीळ अर्पण केले जातात. जर तुमच्या घराच्या परंपरेत हे केले जात असेल तर अगदी थोडे काळे तीळ घ्या. सर्वप्रथम पाणी अर्पण करा आणि त्यानंतर थोडे तीळ देखील अर्पण करा आणि पुन्हा पाणी अर्पण करा आणि त्यानंतर ओम नमः शिवाय. या दिवशी मनातील चिंता, भीती आणि नकारात्मक विचार महादेवांच्या चरणी सोपवून शांतपणे आणि मनापासून नक्की प्रार्थना करा. आणि ही साधी सोपी सेवा कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 7वा दिवस. पाणी, बेलपत्र, मनोकामना, प्रार्थना. आता येतो तो 7वा आणि शेवटचा दिवस. या दिवशी शक्य असल्यास पाणी आणि बेलपत्र अर्पण करा. सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. त्यानंतर 3 किंवा 5 बेलपत्र श्रद्धेने अर्पण करा आणि डोळे बंद करून 11 वेळा ओम नमः शिवाय म्हणा. यानंतर तुमच्या मनात जी इच्छा आहे ती महादेवांसमोर सांगा. पण शेवटी एक वाक्य नक्की म्हणा. महादेवा, माझ्या इच्छेपेक्षा तुमची इच्छा मोठी आहे. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी जे योग्य असेल तेच घडू दे. ही प्रार्थना मनापासून करा. 7 दिवसांची सेवा करताना या गोष्टी मात्र लक्षात ठेवा. ही 7 दिवसांची सेवा करताना काही साध्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. पहिली गोष्ट आहे, पूजा करण्यासाठी महागड्या वस्तूची गरज नाही. दुसरी गोष्ट आहे, पाणी स्वच्छ असावे आणि पूजेचे साहित्य देखील स्वच्छ असावे. तिसरी गोष्ट, घरची परंपरा, पूजाविधी काही वेगळे असतील नियम तर ते पाळू शकता. चौथी गोष्ट, प्रत्येक दिवशी सगळे साहित्य उपलब्ध नसेल तर सेवा सोडू नका. उपलब्ध असलेल्या साध्या वस्तूंनी महादेवांचे स्मरण करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही उपाय इच्छापुरती येऊ शकत नाही. मनापासून सेवा, श्रद्धा, प्रार्थना आणि मनशांतीसाठी करा. महादेवांकडे फक्त मागण्यासाठी नाही तर त्यांचे आभार मानण्यासाठी देखील प्रार्थना करा. आता शेवटची विशेष प्रार्थना काय आहे तर 7 दिवसांची सेवा पूर्ण झाल्यानंतर शिवपिंडीसमोर हात जोडून म्हणा, हे भोलेनाथ, माझ्या घरावर तुमची कृपादृष्टी कायम राहू द्या. माझ्या कुटुंबातील सर्वांना सुखशांती आणि समृद्धी मिळू द्या. आमच्या अडचणींना सामोरे जाण्याचं बळ द्या. माझ्या मनातील योग्य इच्छा पूर्ण होऊ द्या आणि माझ्या आयुष्यात तुमचा आशीर्वाद सदैव राहू द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुम्हाला देखील ही 7 दिवसांची सेवा करायची असेल तर नक्की